काही कामं राहिली असतील तर मला सांगा, मी मदत करते. ऐश्वर्या तू फक्त कार्यक्रम बघ छान पैकी, आम्हाला करू दे ना आमची अहो, काम. असं काय करताय? का लाजताय? मी तुमच्या घरचीच आहे, सांगा मला. चला चला, मी तुम्हाला काम सांगते. चला. तू कशाला सांगते? बॅक स्टेज इम्पॉर्टंट आहे, ते नीट व्हायला हवं. भैरवीजी तुम्ही सांगा. बॅक स्टेज पेक्षा इम्पॉर्टंट काम देते मी तुम्हाला. हा, असं काम देते जे ऐश्वर्या मेंढळेला शोभेल. चला बघ, जयंती, सांगते, मी- खोटं नाही. अगं, मी तुम्ही चला तरी. अहो, केवढी कामं पडले तुम्हाला सांगते. का असं होईल? वा वा वा, काय काम सांग. तुम्ही इथं थांबू नका, आत या आत या आत या, पटकन या. जा 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 जा. बाहेर येऊ नका. आता ही माणसं कुठे राहिलीच? अरे काय, तुम्हाला पण वेळेवर येता येत नाही? ट्रॅफिक खूप असल्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला. सॉरी मॅडम. ट्रॅफिक सगळं तुम्हालाच लागलं वाटतं. बरं ऐका, हो. ही तुमची लक्ष्मण रेषा आहे. माझ्या परवानगीशिवाय इथून कुणीच आत जाता कामा नये. हवा सुद्धा नाही. कळलं ना? लक्ष ठेवा. तारा, सावली, आता या कार्यक्रमासाठी ही तारासाठी स्पेशल चेंजिंग रूम म्हणून आपण करून घेतली आहे. कळलं ना? आणि सावली, आजचा संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत तू इथून अजिबात हलायचं नाहीस. कळलं? हो माई, तुम्ही काळजी नका करू, मी इथेच थांबेन. गुड. इथे उभ्या राहा. हा, असं मस्त. हा, वेडीस का? आतमध्ये एवढी महत्वाची कामं सोडून इथे काय करतोय आपण? हा, स्वागत. आर यू आउट ऑफ युअर माइंड? मी स्वागत करणार? मी डोंट माइंड. काय ना, इथं मोठमोठी लोक येणार आहेत, मग त्यांचं स्वागत करायला बी मोठमोठी माणसं नकोत का? ऐश्वर्या मेंढळेंसारखी. हा, आपण दोघी इथंच उभ्या राहूया आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करूया. आला माणूस केलं स्वागत, आला माणूस केलं स्वागत. ए हॅलो, ही सगळी कामं तू कर. कळलं? हे काम करायला मला घेऊन आलीस इथे? यापेक्षा खूप महत्वाची कामं आहेत मला. काय महत्वाची काम आहेत तुम्हाला? नाही, कारण शो तर तारा मॅडमचा आहे आणि सगळी कामं बी आम्ही आधीच निपटवलेत. तुम्ही काय करणार? हो, आलो लक्षात. काहीतरी नवीन गोंधळ घालायचा विचार आहे का ऐश्वर्या मॅडम? झालं बोलून? गोंधळ तू घाल. मी बदलले आता. मला इंटरेस्ट नाहीये गोंधळ वगैरे घालण्यात. बदललायत ना? मग इथंच उभ्या राहा स्वागताला. ही जयंती खूप चॅप्टर आहे. हिचा काहीच नेम नाही. माझी माणसं येईपर्यंत थांबते. हिला जर संशय आला ना तर सगळ्यांना सांगत फिरेल. इडियट. ही पांढरी पार लई लबाडे. हिच्यावर तिरपी नजर ठेवायला हवी जयंती. नीट लक्ष ठेवा. तुम्ही दोघांनी इथून अजिबात हलायचं नाहीये. कायम अलर्ट राहायचं. कळलं? आणि हो, कामात जर जराही कसूर केली ना तर एक छदामही देणार नाही तुम्हाला आणि वरून बाहेरून दुसरे बाउन्सर्स बोलवीन आणि इथून फेकून देईन तुम्हाला. कळलं ना? येस. आणि हो, इकडे आसपास कोणीच फिरकता कामा नये. आणि कोणी फिरकताना दिसलंच, कोणी संशयित आलंच तर लगेच मला फोन करायचा. लक्ष ठेवा. डेंजर बाई. खरंच डेंजर आहे. हे काय नवीनच आहे. इथं बॉन्सर कुठून आले? आणि ह्यांच्याबद्दल मॅडम तर आपल्याला काहीच सांगितलं नव्हतं. आता काय करायचं? आता ह्यांना ओलांडून आपण कसं जाणार?
दादा मॅडमला फोन लावून विचारा. हा. अरे वा, पोचले वाटतं. आता माझा गेम सुरू होणार. ए हॅलो जयंती, प्लीज हे गेट किपिंगचं काम मी नाही करणार. मी माझ्या स्टेटसप्रमाणे कामं करते, कळलं? मी चालली. स्टेटस बिटस काही नसतो. आता इथं मोठमोठी माणसं येणार ना, मग त्यांच्या स्वागताला आपण उभं राहिलं पाहिजे. आपण लय महत्वाचं वाटलं पाहिजे त्यांना. आणि तसं बी आपण महत्वाचे बरं का ऐश्वर्या मॅडम. आपण दोघींनी तयार केले तारा मॅडमना गायला. हा, त्यामुळे हिथंच उभं राहा आणि लोकांचं स्वागत करा. तशा बी सध्या तुम्ही बेरोजगारच आहात ना. जयंती, माइंड युअर टंग. हा, लिमिटमध्ये राहा. बेरोजगार आहातच तुम्ही, बिनकामाच्या. विसरलात का? कंपनीमधून हाकलून लावले तुम्हाला. हा, त्यामुळे इथं उभ्या राहा. मोठमोठी माणसं येतील की नाही त्यातलं कोणीतरी बघल, बापरे ऐश्वर्या मेंदळे, असं लगेच काम मिळेल बघा तुम्हाला. तू घ्या, आले तुझ्या घरचे ज्यांना खूप काम आहेत. आता कर त्यांच्या समोर स्वतःचा कौतुक सोहळा. सांग त्यांना कसं काय हा कार्यक्रम माझ्यामुळे होतोय. आपण अरे वा, सासरे बुवा, आपू भाऊजी आलात. बाकीची गरीबडी माणसं कुठे आहेत? हं? नाही म्हणजे सासूबाई आमचे हे कुठे ठेवलं? होय होय, आम्ही समधीच येणार होतो, पर अचानक हिची तब्येत बिघडली. मग सखदेव तिच्या जवळ थांबलाय. नेहमीचीच नाटक आहे तो सासूबाईंची, सवय आहे मला. पण तुमचं बरं आहे. नाही म्हणजे आमच्या ह्यांना कामाला लावून तुम्ही चेंज करायला इथं निघून आला बाबा. मस्त. अहो सुनबाई, किती बोलताय सार? मी काय बोलतो जरा ऐकून तर घ्या. सांगा तर. ते मी सखदेवाला म्हणलं की बाबा तू जा, मी थांबतो. पर तो ऐकायलाच तयार नाही. मग मी अप्पूला घेतलं ना आलो. नाही ठीक आहे, आता आलाय ना, जा बरं आत. मस्त खायला प्यायलाय, जाऊन बसा, जाऊन जा. बरं साऊ कुठं आहे? सावळीशी बोलायचं नाही आता. नाही, अजिबात नाही. हे बघा, शो झाला ना की मी तिला निरोप देईन तुम्ही आलात म्हणून. मग येऊन बोलेल तुमच्याशी. मग काय त्या मारायच्या ना, त्या बापलेकीच्या गप्पा मारा, पण आता तिला डिस्टर्ब करायचं नाही. बर, नंतर भेटू आपण. जा, तिथं चहा पाणी आहे, फुकट खायला मिळते सगळं, जा खाऊन घ्या. ही बाया कुठं गेली अरे तडबडून.